आता आपण अन्य काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात। 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी पैसे खात्यात जमा होणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार मेळावा। ठाकरे, पवार आणि नाना पटोले करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। राज्य सरकार घाबरून विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलते। ऑक्टोबरची निवडणूक नोव्हेंबरला घेण्याचा सरकारचा विचार। जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा। मवियाचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार। मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार। निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर। 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक। उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची आज संध्याकाळी बैठक। ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सोनिया गांधींचीही भेट घेणार, तर शरद पवारही ठाकरेंची भेट घेणार। सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम। कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार। भाजप आमदारांना पक्षाकडून 2 महिन्यांचा अवधी। आजपासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सोलापुरात जंगी स्वागत। पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंची शांतता रॅली। मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला विरोध। सगळे सोयरे कुठेही डिफाईन होत नाही। मराठा आरक्षणातील जरांगे पाटलांच्या सगळे सोयरेच्या मागणीवरून प्रकाश आंबेडकरांची भूमिका। पंजाबच्या अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन। महत्त्वाचे ठराव पालित। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसह विविध मुद्द्यांवर अधिवेशनात ठराव। सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार। काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंची माहिती। खडक वाचल्यानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक। सध्या महायुतीत पुरंदर विधानसभा शिंदे गटाकडे। नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट। पूरग्रस्तांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे पूर्ण नाहीत। मदत कधी मिळणार? आमदार रवींद्र धंगेकरांचा सरकारला सवाल। पिंपरी चिंचवड शहराच्या चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेले 29 बंगले पाडण्यावर न्यायालयाचं शिक्कामोर्तब। हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश। वायनाडमध्ये भूस्खलन झालेल्या भागांमधील शाळांचे वर्ग लवकरच सुरू होतील। केरळचे शिक्षण मंत्री व्ही. सिवनकुट्टी यांची माहिती।